पोलीस भरतीसाठी जे उमेदवार शारीरिकदृष्ट्या पात्र ठरलेले आहेत अशा सर्व उमेदवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी तेजराव गाडेकर, सेवा पूर्व उपशिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 15,000 पोलीस शिपायांच्या जागा भरणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्या अनुषंगानं अर्ज पण मागवण्यात आले आणि त्या बहुतेक ठिकाणी तुमचं फिजिकल पण झालेलं आहे. आता फिजिकलमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरले आहेत त्यांना लेखी परीक्षेसाठी बसायचं आहे आणि लेखी परीक्षा ही तेवढीच त्या ठिकाणी महत्त्वाची असते हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि म्हणून ही जी फिजिकल परीक्षा आहे ही 50 मार्काची असते आणि याशिवाय आता लेखी परीक्षेची ती 100 मार्काची आहे आणि दोन्ही मिळून त्याचं मेरिट ठरतं कॅटेगरी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज. हे तुम्हाला त्याची कल्पना आहेच. ही जी लेखी परीक्षा असते 100 मार्काची ही वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असतात आणि या परीक्षेमध्ये 4 विषय प्रामुख्याने येतात. ते म्हणजे मराठी, त्यानंतर गणित, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि चौथा विषय जो असतो तो म्हणजे सामान्य ज्ञान, GK ज्याला म्हणतात, आणि करंट अफेअर्स, चालू घडामोडी. तर अशा पद्धतीचे हे 4 पेपर, प्रत्येकी 25 मार्काचे 25 प्रश्न. एकाही प्रश्नाला त्या ठिकाणी निगेटिव्ह नाही आहे, निगेटिव्ह मार्क्स नाही आहेत आणि म्हणून सरळ सरळ एक प्रश्न 1 मार्क्स आणि जेवढे प्रश्न बरोबर आलेले येतील तेवढे आपल्याला मार्क मिळतील आणि फिजिकल असं दोन्ही म्हणून तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. तर यामध्ये जो मराठी आहे, मराठी विषय साधारणतः 12वीपर्यंतचं मराठी त्या ठिकाणी विचारलं जातं. याच्यामध्ये प्रामुख्यानं विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्यानंतर त्याच्या ॲडम्स म्हणजे त्या ठिकाणी त्याच्या वाक्यप्रचार जे असेल ते वाक्यप्रचार विचारले जातील किंवा व्याकरण विचारलं जाईल. याच्यावरचे 25 प्रश्न त्या ठिकाणी राहणार आहे. गणितामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 25 प्रश्नच असणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं लसावी मसावी, त्यानंतर सेकडेवारी, त्यानंतर नफा आणि तोटा, त्यानंतर अंतर, वेळ आणि काम आणि वेळ, हे जे गणित असतात. त्यानंतर त्याचं प्रमाण, नंतर मापन ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, आणि काही भौमितीचे प्रश्न असतात. याच्यावरती जर त्या ठिकाणी आपण अभ्यास केला तर हे 25 प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मार्क्स घेणं काही फारसे अवघड नसतं. पुढचा जो विषय आहे तो म्हणजे त्या ठिकाणी GK. तर GKमध्ये सुद्धा हे जे विषय आहेत, आता GKमध्ये सगळेच विषय येतात. GKमध्ये जे आपण 10वीपर्यंत शिकलेलो असतो त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, त्यानंतर इकॉनॉमी आहे म्हणजे अर्थशास्त्र आहे, त्यानंतर सायन्स आहे. सायन्समध्येही 3ही घटक, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र. त्यानंतर स्पोर्ट्सवरच्या जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या घटना आहेत त्या घटना ह्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विचारल्या जातात आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भातल्या घटना ज्या आहेत स्पोर्ट्स आणि चालू घडामोडीच्या त्याच्यावरच त्या ठिकाणी त्याच्यामध्ये भर असतो आणि विशेषतः हाच पेपर विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड जातो कारण याला 25 मार्क आहेत पण विषय खूप आहेत. विषय त्याच्यामध्ये भरपूर आहे म्हणजे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, हे सगळे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात. तर सायन्स म्हणजे सोशल सायन्स आणि प्युअर सायन्स हे दोन्ही पण विषय त्याच्यामध्ये येतात आणि महत्त्वाच्या चालू घडामोडी ही पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर आणखी चौथा पेपर जो असतो तो बुद्धिमत्तेचा, ज्याला इंटेलेक्च्युअल टेस्ट असं म्हणतात. त्याच्यामध्ये 25 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये मग व्हर्बल, नॉन व्हर्बल, रिजनिंग, कोडिंग, त्यानंतर रिलेशन म्हणजे एकमेकाचं नातं काय आहे, त्यानंतर सिरीज असेल, काही पझल्स असतात, काही दिशादर्शक प्रश्न असतात. तर अशा प्रकारचं बुद्धिमत्ता हाही विद्यार्थ्यांना जो पेपर येतो थोडंसं अवघड जातो आणि याला वेळ पुरत नाहीत. या घटकांना त्या ठिकाणी वेळ पुरत नाहीत बुद्धिमत्तेसाठी आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे प्रश्नांना जे आहे ते प्रश्नांना वेळ मिळण्यासाठी म्हणजे 100 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी 90 मिनटामध्ये सोडवायचे आहेत
आणि विशेषतः बुद्धिमत्तेच्या क्वेश्चनला वेळ जास्त लागतो. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा सराव चांगला झालेला आहे, नुसता अभ्यास होऊन भागत नाही, याला प्रॅक्टिस पण तेवढीच असणं गरजेचं आहे. कारण यातून तुम्ही तुमचा जो वेळ आहे, टाईम ज्याला म्हणतो, तो सेविंग करू शकतात. आणि तुमचा स्कोअर जर चांगला आला तर निश्चितपणे बाकीच्या कुठल्याही वाकड्या मार्गाने न जाता आपली निवड त्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांना माझा सल्ला राहील की आमचं रेडियन्स ग्लोबल अकॅडमी आहे. या पोलीसच्या विद्यार्थ्यासाठी मी एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. आणि परीक्षा होईपर्यंत मला जे शक्य झालं, आम्हाला जे शक्य झालं तशा प्रकारचं मार्गदर्शन या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा आणि त्यामध्ये जे काही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा की ऑनलाईन माध्यमातून म्हणा, या 4 विषयाची तयारी करण्याचा आमचा निःशुल्कपणे आमचा त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रयत्न राहील. आमच्या ॲपचं नाव आहे रेडियन्स ग्लोबल ॲप. आणि हे ॲप जर आपण त्या ठिकाणी डाउनलोड केलं तर यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. तुम्हाला काही शंका आली किंवा काही विचारावंसं वाटलं तर 94 22 20 90 25 या मोबाईलला आपण त्या ठिकाणी कॉल करू शकता. आणि तुमच्या निवडीमध्ये आमचं अगदी कुठलाही अगदी छोटासा पॉईंटमधला जरी आमचा खारीचा वाटा जर आम्हाला मिळाला तर त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे समाधान वाटणार आहे. धन्यवाद. तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.